कारण प्रत्येक वेळी तुम्ही जितका प्रयत्न कष्ट कराल तितकं यश मिळतंच असं नाही, कारण त्यात इतर कितीतरी गोष्टींचा सहभाग असतो. त्यामुळे आउटकम जरी मनासारखा नसला तरी तुम्ही त्यासाठी केलेले प्रयत्न आणि ते करण्याच्या प्रयत्नात तुम्ही कशा घडलात ही तुमची ओळख कायम राहते. परिणामावर लक्ष केंद्रित करू नका, तुम्ही कोण बनत आहात ह्याच्यावर लक्ष केंद्रित करा. एक शिस्तबद्ध, शांत आणि स्वतःवर विश्वास ठेवणारी स्त्री म्हणून तुमची ओळख तयार करा. शेवटी एकच गोष्ट सांगेन, ही 12 तत्व तुम्ही मनात ठेवलीत ना तर तुम्हाला समजणार सुद्धा नाही, पण हळूहळू तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनत जाल, जिचं मन शांत आहे, चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे आणि जी रोज स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगते. आणि सुवर्णमयी म्हणजे ती स्त्री जी हळूहळू स्वतःला ओळखते. ही तत्व म्हटलं तर साधी आहेत, पण ती तुमच्या रोजच्या आयुष्यात चमत्कार घडवतील. मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्याची दोरी तुमच्याच हातात आहे. बाहेरच्या जगाला किंवा लोकांना दोष देणं थांबवा. तुम्ही स्वतःच्या जीवनाच्या शिल्पकार आहात. दररोज थोडं थोडं काम करा, सातत्य ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील ह्याची काळजी करणं सोडून द्या. हे 12 मंत्र तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकू शकता आणि तुमच्या जीवनाचा भाग बनवू शकता. कारण तुमचं आयुष्य म्हणजे नुसतं घर नाही, तर तुमचं आयुष्य हे एक सुंदर सुवर्णमयी जग आहे. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल आणि अशाच पद्धतीचे विचार ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुवर्णमयी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि स्वतःची काळजी घ्या.